हॅलो फ्रेंड्स, एक्झरसाइज 1.5 जो आहे तर तो आपण बघत होतो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट बघितलेला होता. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये बघा आपण काय केलं होतं ते. तर क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण काय केलं तर सिम्बॉलिक फॉर्म दिले, आपल्याला सर्किट दिलेलं होतं. तर त्या सर्किटचा आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार केला होता आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल फाइंड केलं होतं. आता हा जो क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तर त्यामध्ये आपल्याला देताना सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. तर त्यावरने आपल्याला काय करायचं आहे, सर्किट ड्रॉ करायचे. बघा क्वेश्चन जो आहे तो काय येतो बघा. क्वेश्चन नंबर सेकंड, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. आता हे जे आहेत ते काय केलं तर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म दिलेले आहेत. तर ह्याचे काय करायचं, आपल्याला सर्किट ड्रॉ करायचे. मग आता ह्यामध्ये बघा लेटर्स आहेत. जसं अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण काय होते स्विच होते त्यासाठी लेटर असाइन करायचं, तसं आता इथं लेटरसाठी काय करायला लागतील, अगोदर स्विच असाइन करायला लागतील आणि नंतर त्याचं काय करणार आहे आपण सिम्बॉलिक फॉर्म, त्याचं काय करणार सर्किट जे आहे ते सर्किट ड्रॉ करणार आहे. मग आता बघा त्यामध्ये फर्स्ट जे आहे फर्स्टमध्ये बघा निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. मग आता कोणते कोणते लेटर जे आहेत तर त्यासाठी आपण काय करूया सुरुवातीला, तर आपण त्यासाठी स्विच जे आहे ते डिफाईन करूया. मग बघा आता पी साठी आपण काय करूया, S1 हा स्विच घेऊया. क्यू साठी काय करूया आपण S2 हा स्विच घेऊया आणि आर साठी काय करूया आपण S3 हा स्विच घेऊया. इथे लिहितो बघा लेट पी साठी काय करणार आहे स्विच S1 आपण घेणार आहे, स्विच S1. नंतर क्यू साठी काय करूया आपण स्विच S2 घेऊया, स्विच S2 काय करूया क्यू साठी घेऊया. आणि आर साठी काय करूया आपण स्विच S3 घेऊया. आता बघा पी साठी स्विच S1 घेतला आहे म्हणजे निगेशन ऑफ पी साठी कोणता असणार S1 डॅश असणार, ते काही येत नाही. आता त्यानंतर क्यू साठी स्विच S2 आहे तर निगेशन ऑफ क्यू साठी काय S2 डॅश येईल. आर साठी स्विच आपण S3 घेतलेला आहे तर निगेशन ऑफ आर साठी काय येणार आहे S3 डॅश हा स्विच येणार, ते काय लिहित नाही. आता आपण काय करूया सर्किट जे आहे ना ते सर्किट ड्रॉ करूया. आता त्यामध्ये बघा आपण अगोदर बघितलेलं आहे कंजंक्शन असेल तर स्विच कशामध्ये कनेक्ट केले जातील, सिरीजमध्ये कनेक्ट केले जातील. आणि डिस्जंक्शन असेल तर स्विच काय केले जातील पॅरलरमध्ये कनेक्ट केले जातील. कंजंक्शन असेल तर सिरीजमध्ये स्विच कनेक्ट करणार आणि डिस्जंक्शन असेल तर पॅरलरमध्ये स्विच कनेक्ट करणार. मग आता बघा पहिला जे ब्रॅकेट आहे ह्या पहिल्या ब्रॅकेटला हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय दिसते डिस्जंक्शन, म्हणजे पहिल्या ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे स्विच आहे ते एकमेकाला कसे आहेत पॅरलर आहे. डिस्जंक्शन आहे ना पॅरलर आहे. आता जर पहिला ब्रॅकेट बघितला त्यामध्ये दोन स्विच आहेत आणि त्याच्यामध्ये कंजंक्शन म्हणजे ते दोन्ही स्विच एकमेकाला कसे सिरीजमध्ये. सुरुवातीला हा पहिला ब्रॅकेट ड्रॉ करूया आणि नंतर हा दुसरा ब्रॅकेट. तर पहिला ब्रॅकेट आधी आपण ड्रॉ करणार आहे. मग पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोन स्विच आहेत त्यामध्ये कंजंक्शन आहेत म्हणजे ते दोन स्विच एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. मग कनेक्ट करून घेतोय बघा. समजा हा पहिला स्विच घेतलेला आहे, हा काय केला पहिला स्विच घेतलेला आहे आणि हा दुसरा स्विच घेतलेला आहे आणि हे दोन्ही स्विच एकमेकाला कंजंक्शन म्हणजे कशात कनेक्ट केलेले आहेत सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. आता पहिल्या स्विचला निगेशन ऑफ पी म्हणजे काय S1 डॅश म्हणणार आपण. दुसरा जो स्विच आहे तर तो काय क्यू आपण क्यू साठी कोणतं घेतलेलं आहे तर S2 हा स्विच घेतलेला आहे. तर पहिला ब्रॅकेट ड्रॉ केलेला आहे. आता ह्या पहिल्या ब्रॅकेटला हा दुसरा ब्रॅकेट कसा आहे डिस्जंक्शन म्हणजे पॅरलर म्हणजे त्याच्या खाली येणार. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटसाठी हे जे स्विच घेतलेत त्याच्या खाली दुसऱ्या ब्रॅकेटचं स्विच येणार आहे. म्हणजे जे आता स्विच येणार आहे ते ह्या वरच्या स्विचच्या खाली येणार आहेत. पण आता जर ब्रॅकेटमध्ये बघितलं तर पी आणि निगेशन ऑफ आर हे दोन स्विच आहेत आणि त्यामध्ये काय कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे काय ते सिरीजमध्ये आहेत. मग ते काय करतो सिरीजमध्ये कनेक्ट करून घेतो. बघा हा पहिला स्विच आहे, हा दुसरा स्विच आहे, एकमेकाला कशामध्ये कनेक्ट करून घेतले सिरीजमध्ये कनेक्ट करून. पहिला आहे पी म्हणजे काय S1, दुसरा आहे निगेशन ऑफ आर म्हणजे काय S3 डॅश. आता बघा हे दोन स्विचला हे खालचे दोन स्विच कसे आहेत पॅरलरमध्ये आहे ना त्याप्रमाणे. मग आता ह्याला फक्त आपण काय करूया बॅटरी आणि लॅम्प काय करूया जॉईन करूया. मग बघा हे काय करतो इथं जॉईन करतो. आता इथं काय करूया आपण बॅटरी कनेक्ट करूया आणि इथं काय करूया एक L हा लॅम्प आपण कनेक्ट करूया. तर बघा हे आपल्याला सर्किट मिळालेलं आहे. करंट जो आहे तर तो फ्लो होईल ह्या डायरेक्शनने. मग काय केलं आपण पहिलं एक्झाम्पल जे आहे त्याचं सर्किट जे आहे ते सर्किट ड्रॉ केलेलं आहे. लक्षात आलं काय करायचं सुरुवातीला काय करणार
जे लेटर्स आहेत त्यासाठी स्विच डिफाईन करायचे आणि नंतर सर्किट ड्रॉ करायचं. सर्किट ड्रॉ करत असताना सिरीजमध्ये असेल तर कंजंक्शन किंवा कंजंक्शन असेल तर सिरीजमध्ये येईल आणि डिजंक्शन असेल तर काय येणार आहे, पॅरलरमध्ये येणार आहे. तर पहिल्या सिम्बॉलिक फॉर्मचं आपल्याला सर्किट ड्रॉ करायचं आहे, तर हे सर्किट ड्रॉ केलेलं आहे. आता बघा दुसरा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचं सर्किट जे आहे ते सर्किट काय करूया आपण ड्रॉ करूया. बघा आता काय येणार आहे, हा बघा आता त्यामध्ये लेटर्स कोणते आहेत, पी क्यू, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, पी आर, म्हणजे पी क्यू आर आहेत. पी ह्या लेटरसाठी कोणता घेतला आहे, स्विच S1 घेतलेला आहे. क्यूसाठी कोणता घेतला आहे, S2 घेतलेला आहे. आणि आरसाठी कोणता घेतला आहे, तर स्विच S3 घेतलेला आहे. निगेशन ऑफ पी असेल तर S1 डॅश येईल, निगेशन ऑफ क्यू असेल तर S2 डॅश येईल, निगेशन ऑफ आर असेल तर काय येणार आहे, S3 डॅश हा स्विच येणार आहे. तर आपण काय करूया आता सर्किट ड्रॉ करूया. ह्यामध्ये बघा आता एक राऊंड ब्रॅकेट आहे आणि दुसरा हा कसा आहे तर स्क्वेअर ब्रॅकेट आहे. तर राऊंड ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कसलं आहे, साईन आहे किंवा कोणता सिम्बॉल आहे, तर डिजंक्शन आहे. डिजंक्शन म्हणजे काय, तर ह्या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट पॅरलर आहे. आतमध्ये जर बघितलं तर हा पहिला जो ब्रॅकेट आहे राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये दोन स्विच आहेत, पी आणि क्यू म्हणजे S1 आणि S2 आहेत. कसे आहेत, कंजंक्शन म्हणजे काय, सिरीजमध्ये. म्हणजे हा पहिला ब्रॅकेट आपण ड्रॉ करूया आणि ह्या ब्रॅकेटला हा खालचा ब्रॅकेट काय करणार आहे, पॅरलरमध्ये आपण ड्रॉ करूया. मग हा ब्रॅकेट ड्रॉ करायचा असेल तर दोन स्विच घ्यावं लागतील. कंजंक्शन म्हणजे कसे, तर ते सिरीजमध्ये आपल्याला कनेक्ट करावं लागतील. मग बघा पहिला स्विच घेऊया आपण आणि दुसरा स्विच घेतला आहे. दोन्ही स्विच कसे कनेक्ट केलेत, सिरीजमध्ये. पी आणि क्यू, पीला काय म्हणणार आहे आपण S1 आणि क्यूला काय म्हणणार आहे S2. मग हा ब्रॅकेट आपण ड्रॉ केलेला आहे. ह्या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कसा, पॅरलर, पॅरलर म्हणजे त्याच्या खाली येणार, बरोबर ना. हां, मग आता हा ब्रॅकेट ड्रॉ करायचा आहे. काय करणार, हे जे स्विच घेतले त्याच्या खाली आता हा ब्रॅकेट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आता ड्रॉ करत असताना त्यामध्ये बघा परत काय आहेत, तर त्यामध्ये परत एक राऊंड ब्रॅकेट आहे, निगेशन ऑफ पी. तर निगेशन ऑफ पी हे जे निगेशन ऑफ पी जो स्विच आहे तर तो आधी ड्रॉ करून घेतो. बघा समजा हा स्विच काय केला मी ड्रॉ केला, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी म्हणजे काय S1 डॅश. आता बघा निगेशन ऑफ पीला हा पुढचा ब्रॅकेट कसा आहे, सिरीजमध्ये. सिरीजमध्ये म्हणजे त्याच्या पुढे येणार आहे. सिरीज म्हणलं की लक्षात येईल ना, ह्या स्विचच्या पुढे हे पुढचे स्विच येणार आहेत. म्हणजे हा जो स्विच आहे ह्याच्या पुढे पुढचे स्विच येणार आहेत. पण हा जो ब्रॅकेट जो आहे तर त्या ब्रॅकेटमध्ये 3 स्विच आहेत आणि ते एकमेकाला कसे आहेत, पॅरलर आहेत. म्हणजे ह्याच्या पुढे 3 स्विच आपल्याला पॅरलरमध्ये काय करायचे, ड्रॉ करायचे आहेत. मग बघा काय करूया, तर समजा हा आपण काय केला, हे घेतला. तर 3 स्विच घ्यायचे आहेत आपल्याला. समजा हा पहिला स्विच घेतला, बरोबर. हां, आता ह्या स्विचला दुसरा जो आहे तर पीचा स्विच आहे तो कसा आहे, पॅरलर आहे. समजा हा दुसरा पी हा घेतला आणि नंतर काय केला आपण आर हा स्विच घेतलेला आहे. बघा S1 आहे, नंतर निगेशन ऑफ S1 म्हणजे काय, निगेशन ऑफ पी. नंतर ह्याला काय म्हणणार आहे, निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, S2 डॅश. नंतर पी म्हणजे काय S1 आणि आर म्हणजे काय S3. बघा हे आपल्याला काय झालेलं आहे, सर्किट जे आहे ते मिळाले. फक्त ह्याला आता आपण काय करूया, लॅम्प आणि बॅटरी जी आहे ती कनेक्ट करूया. मग काय करूया, आता हे एकत्र घेतले, हे जॉईन केले, हे एकत्र घेतलं, जॉईन केलं. आता इथं काय करूया आपण, लॅम्प आणि बॅटरी जी आहे ती कनेक्ट करतो. बघा इथं काय करूया, बॅटरी कनेक्ट करूया आणि इथं काय करूया, एल हा लॅम्प जो आहे तो कनेक्ट करूया आणि हे एकमेकाला कनेक्ट करूया. डायरेक्शन जे आहे ते करंट ह्या डायरेक्शनने फ्लो होणार आहे. बघा तर हे करंटचे आपल्याला डायरेक्शन मिळेल. तर जे सेकंड जे आहे ना त्याचं सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे आपल्याला, त्याचं सर्किट ड्रॉ करायचं, हे सर्किट त्याचं मिळालेलं आहे. लक्षात आलं काय केलं, कंजंक्शन म्हणलं की सिरीज आणि डिजंक्शन म्हणलं की पॅरलर, एवढं लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आता हा सेकंडचा आपण सर्किट ड्रॉ केलेला. आता काय करूया आपण, थर्ड जे आहे ना, थर्डचं काय करूया, सर्किट जे आहे ते सर्किट ड्रॉ करूया. बघा आता थर्डचं सर्किट ड्रॉ करूया. बघा काय, पी कंजंक्शन आर, निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर, निगेशन ऑफ आर आणि नंतर काय, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ आर असं आहे. बघा ह्यामध्ये, मग ह्यामध्ये 3 ब्रॅकेट दिसतात बघा, 1 2 आणि हा तिसरा. हा राऊंड ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. मग अगोदर हा स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड करूया आणि नंतर हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करूया. मग हा स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड करायचा असेल तर त्यामध्ये परत 2 राऊंड ब्रॅकेट आहेत
आणि त्या 2 राऊंड ब्रॅकेटमध्ये डिस्जंक्शन म्हणजे ते एकमेकाला कसे पॅरललमध्ये. मग सुरुवातीला काय करूया आपण, हा जो आहे ना हा राऊंड ब्रॅकेट फाईंड करतो पी कंजंक्शन आरचा. मग पी कंजंक्शन आर, पी आणि आर मध्ये कंजंक्शन मध्ये सिरीजमध्ये येणार. मग 2 स्विच आधी काय करूया, ड्रॉ करूया. बघा हा एक स्विच ड्रॉ करतो आणि हा एक स्विच ड्रॉ करतो. कसे आहेत, सिरीजमध्ये, म्हणून हे काय केलेत, हे ह्याप्रमाणे घेतलेले आहेत. आता पी आणि आर, पी याला काय म्हणणार आहे S1 आणि आरला काय म्हणणार आहे आपण S3. हा ब्रॅकेट आपण ड्रॉ केलेला आहे, बरोबर ना. ह्या ब्रॅकेटला हा पुढचा ब्रॅकेट कसं आहे, डिस्जंक्शन म्हणजे पॅरलल म्हणजे त्याच्या खाली येणार आहे. त्यामध्ये 2 स्विच आहेत बघा, आणि ते 2 स्विच एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे असं ह्याप्रमाणे येईल बघा. निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, S2 डॅश, आणि निगेशन ऑफ आर म्हणजे काय, S3 डॅश. तर हा जो ब्रॅकेट आहे कोणता, हा स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे तर तो आता आपण फाईंड केलेला आहे. आता त्याच्या पुढे बघा कंजंक्शन म्हणजे ह्या ब्रॅकेटच्या पुढे हे 2 काय स्विच आहेत. पुढे म्हणलं की सिरीजमध्ये येणार, बरोबर. कंजंक्शन म्हणजे काय, सिरीज, सिरीज म्हणलं की पुढे येणार आहे. म्हणजे ह्याच्या पुढे आता आपल्याला परत काय करायचे आहेत, दोन काय करायचे आहेत, स्विच घ्यायचे आहेत. पण ते 2 स्विच एकमेकाला कसे आहेत, पॅरलर आहेत. पॅरलर म्हणलं की काय, एक असा वरती घेऊया आणि एक त्याच्या खाली घेऊया. तर हा जो ब्रॅकेट आहे त्याला निगेशन ऑफ पी म्हणजे काय, S1 डॅश, आणि निगेशन ऑफ आर म्हणजे काय, S3 डॅश. बघा काय केलेलं आपण, हा स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड केला आणि नंतर हा ब्रॅकेट फाइंड केला. तर सर्किट जे आहे ते त्यामध्ये आपल्याला ह्याप्रमाणे मिळाले. आता फक्त काय करायचं, तर इकडे आपण काय करूया, बॅटरी कनेक्ट करूया आणि नंतर काय करूया, लॅम्प जो आहे तर तो लॅम्प कनेक्ट करूया. तर हे जे आहे ते सर्किट आपल्याला मिळालेलं आहे. मग ते करंट जो आहे तर ह्या डायरेक्शनने काय होईल, फ्लो होणार आहे. बघा सर्किट ड्रॉ केलेलं आहे, पण कशाप्रमाणे ड्रॉ केलं समजलेलं आहे का. बघा हे आपल्याला काय मिळाले, सर्किट जे आहे ते मिळालेलं आहे. कोणतं मिळालं, तर एक्झाम्पल नंबर 3 मधलं हे सर्किट आपण ड्रॉ केलेलं आहे. आता एक्झाम्पल नंबर 4 मध्ये बघा, त्याचं आपण काय करूया, सर्किट जे आहे ते ड्रॉ करूया. हा बघा आता इथे एक राऊंड ब्रॅकेट आहे, इथे एक स्क्वेअर ब्रॅकेट आहे. तर सुरुवातीला आपण हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करूया. तर हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करायचा असेल तर आपल्याला 3 स्विच ड्रॉ करावे लागतील. एकमेकाला कसे कनेक्ट करायचे आहेत, सिरीजमध्ये. मग सुरुवातीला आपण काय करूया, 3 स्विच सिरीजमध्ये कनेक्ट करूया. मग बघा हा पहिला स्विच घेतला आपण, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे 3 स्विच आपण काय केले, सिरीजमध्ये कनेक्ट केले. त्याला पी नाव आहे, पी म्हणजे काय, S1, नंतर निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, S2 डॅश, आणि आर म्हणजे काय, S3 येणार आहे. तर पहिल्यांदा हा ब्रॅकेट. आता ह्या ब्रॅकेटला पुढचा ब्रॅकेट कसा आहे, तर डिस्जंक्शन म्हणजे त्याच्या खाली येणार आहेत. आता म्हणजे आपल्याला ड्रॉ करत असताना पुढचे जे आहे त्याच्या खाली ड्रॉ करायचे. त्यामध्ये बघा पी हा स्विच जो आहे तर ह्या पुढच्या 2 स्विचला कसा आहे, कंजंक्शनमध्ये. कंजंक्शन म्हणजे काय, सिरीज. मग एक स्विच जो आहे तर तो ड्रॉ करतो. एक स्विच ड्रॉ केलेला आहे, कोणता, पी म्हणजे काय, S1. आता ह्याला कसे येते, पुढे कंजंक्शन म्हणजे सिरीजमध्ये, म्हणजे त्याच्या पुढे लगेच आपल्याला कनेक्ट करायचे. पण निगेशन ऑफ क्यू आणि निगेशन ऑफ एकमेकाला कसे आहेत, डिस्जंक्शनमध्ये म्हणजे पॅरलर आहे. मग बघा ह्याप्रमाणे आपण ड्रॉ करूया. बघा हा निगेशन ऑफ क्यू म्हणजे S2 डॅश, आणि निगेशन ऑफ आर म्हणजे काय, S3 डॅश. बघा हे S1ला हे कसे आहेत, सिरीजमध्ये, पण ते एकमेकाला कसे आहेत, तर पॅरलर आहे. तर बघा आता आपलं हे सर्किट काय होईल, ड्रॉ होईल. आता ह्याला फक्त काय करायचं, आपल्याला बॅटरी आणि लॅम्प कनेक्ट करायचं आहे. तर आपण इथं काय करूया, बॅटरी, आणि इथं काय करूया, लॅम्प जो आहे तर तो कनेक्ट करूया. तर आपलं हे सर्किट जे आहे ते ड्रॉ झालेलं आहे. करंट जो आहे तो ह्या डायरेक्शनने बघा फ्लो होईल. बघा हे जे आहे ते सर्किट मिळालं आपल्याला. 4 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्याचं सर्किट जे आहे ते ड्रॉ झाले. काय करायचं लक्षात आलं का, कंजंक्शन म्हणलं की सिरीजमध्ये कनेक्ट करायचं, आणि डिस्जंक्शन म्हणलं की पॅरलर म्हणजे एकाखाली एक कनेक्ट करायचं. आता पुढचं जे आहे 5 नंबरचं आपण सर्किट जे आहे ते सर्किट ड्रॉ करूया. बघा आता त्यामध्ये पी, नंतर निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, आणि हे म्हणजे ह्यामध्ये बघा
पी निगेशन ऑफ पी मध्ये डिसजंक्शनमध्ये पॅरलर घ्यायचा, ह्याला हा पॅरलर घ्यायचा आणि ह्याला पॅरलर घ्यायचे. म्हणजे आपल्याला काय करायचे आहेत, 1 2 3 स्विच आधी आपल्याला पॅरलर ड्रॉ करायचे आहेत. बघा पहिला स्विच ड्रॉ करतो, पहिला स्विच, त्याला दुसरा स्विच निगेशन ऑफ पी कसा आहे पॅरलरमध्ये आहे तो बी ड्रॉ करतो. निगेशन ऑफ क्यू बी कसा आहे त्याला पॅरलर आहे तो बी ड्रॉ करतो. आणि नंतर त्याला हा ब्रॅकेट सुद्धा कसा आहे पॅरलर म्हणजे त्याच्या खालीच येणार आहेत आणि ते एकमेकाला सिरीजमध्ये आहेत, ह्याप्रमाणे येईल. बघा पहिला जो आहे तर तो P म्हणजे काय S1, दुसरा जो आहे तो निगेशन ऑफ P म्हणजे काय निगेशन ऑफ P म्हणजे काय S1 डॅश, आणि नंतर जो आहे तो निगेशन ऑफ Q म्हणजे काय S2 डॅश, आणि नंतर बघा P आणि Q आहेत, P म्हणजे काय S1 आणि हा म्हणजे काय S2. तर हे सर्किट झालेलं आहे. फक्त काय करूया इथं आता एक बॅटरी कनेक्ट करूया आणि एक काय करूया लॅम्प जो आहे तर तो कनेक्ट करूया. तर आपल्याला काय मिळालं, हे जे आहे 5 नंबरचं जे एक्झाम्पल आहे तर त्याचं सर्किट आपण ड्रॉ केलं. लक्षात आलं काय करतोय ते. हां लास्ट बघा, आता लास्टमध्ये लास्ट जे आहे ते सर्किट आपण काय करूया ड्रॉ करूया. बघा आता लास्टच्या ह्याच्यामध्ये P कंजंक्शन Q हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट आहे, 3 ब्रॅकेट आहेत. त्याच्यामध्ये डिसजंक्शन म्हणजे हे एकमेकाला कसे आहेत पॅरलर आहेत. पहिला जो आहे तर पहिला ब्रॅकेट आधी सुरुवातीला ड्रॉ करतोय. P आणि Q मध्ये कंजंक्शन म्हणजे काय सिरीजमध्ये, मग 2 स्विच काय करूया सिरीजमध्ये सुरुवातीला कनेक्ट करून घेऊया. हा ब्रॅकेट झाला. ह्याला काय करूया आपण S1 आणि S2 ना P आणि Q आहे. आता ह्या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कसा आहे डिसजंक्शन म्हणजे काय येणार आहे पॅरलर येणार आहे. मग हा एक बघा हा सर्किट आपण काय केलं स्विच ड्रॉ केलेला आहे पॅरलर आहे तो. त्याला काय नाव देऊया तर S1 डॅश नाव देऊया. आणि लास्टला बघा आता P आणि निगेशन Q मध्ये काय कंजंक्शन म्हणजे काय ते एकमेकाला सिरीजमध्ये आहेत, पण इथे डिसजंक्शन आहेत म्हणजे निगेशन ऑफ P च्या खाली येणार आहे. बघा मग ह्याप्रमाणे येईल. तर हे आपलं सर्किट जे आहे ते ड्रॉ झालेलं आहे. ह्याला काय नाव देणार आहे आपण S1 आणि निगेशन ऑफ Q म्हणजे काय S2 डॅश. इथं काय करायचं फक्त आता बॅटरी कनेक्ट करायची आणि लॅम्प जो आहे तर तो कनेक्ट करायचा आहे. तर हे आपलं सर्किट तयार झालेलं आहे. ह्याला काय करूया आपण करंट फ्लो होत असताना ह्या डायरेक्शनने बघा फ्लो होणार आहे. तर हे सर्किट क्वेश्चन नंबर 3 जो आहे ना तो क्वेश्चन नंबर 3 आता आपण बघणार आहे. क्वेश्चन बघा रीड करतोय काय तो, गिव्ह अन अल्टरनेट इक्विव्हॅलेंट सिम्पल सर्किट फॉर द फॉलोइंग. आपल्याला सर्किट दिलेलं आहे तर काय करायचं आपल्याला ह्या सर्किटला इक्विव्हॅलेंट सर्किट आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. मग काय करणार आहे आपण बघा हे जे सर्किट जे आहे ते सुरुवातीला त्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करणार आहे. नंतर तो सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो सिम्प्लिफाय करणार आहे बाय युजिंग लॉज काय करणार तो सिम्प्लिफाय करणार आहे. आणि जे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये जे स्टेटमेंट आलेलं आहे त्याचं काय करायचं आपल्याला सर्किट जे आहे ते सर्किट ड्रॉ करायचं आहे. मग सुरुवातीला आपण काय करणार सिम्बॉलिक फॉर्म तयार करणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा असेल तर अगोदर काय करावं लागतील आपल्याला जे स्विच आहे त्या स्विचसाठी लेटर्स जे आहे ते लेटर असाइन करूया. मग सांगा बरं फर्स्टमध्ये बघा सांगा आता फर्स्टमध्ये S1 हा जो स्विच आहे तर त्यासाठी आपण P लेटर घेऊया. बघा लेट P म्हणजे काय स्विच S1. नंतर Q हे लेटर घेऊया कशासाठी स्विच S2 साठी काय करूया आपण Q लेटर घेऊया. बघा 2 स्विच आहेत S1 आणि S2. S1 डॅश म्हणजे काय असणार तर Pचं काय येईल निगेशन येईल, काय लिहित नाही त्यामध्ये. बघा मग आता आपल्याला काय करायचं सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो तयार करायचा. मग सिम्बॉलिक फॉर्म तयार करूयात. सिम्बॉलिक फॉर्म आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे तर S1 साठी कोणतं लेटर घेतलेलं आहे तर S1 साठी आपण काय घेतलेलं आहे P हे लेटर घेतलेलं आहे. S1 साठी हे पुढचे जे दोन्ही स्विच आहेत ते कसे आहेत S1 च्या पुढे म्हणलं की सिरीज म्हणजे काय कंजंक्शन. आता बघा हे S1 ला हे सिरीजमध्ये कंजंक्शन आहेत पण ते एकमेकाला कसे आहेत पॅरलर आहे. मग S1 ला हे दोघं बी कसे आहेत आता सिरीजमध्ये, म्हणून काय करूया आता पुढे ब्रॅकेट टाकूया. आता ब्रॅकेटमध्ये बघा 2 आहेत S1 डॅश म्हणजे काय तर निगेशन ऑफ P आणि दुसरा आहे S2 म्हणजे काय Q. तर हे दोघं एकमेकाला कसे आहेत पॅरलर म्हणजे काय डिसजंक्शन. तर बघा हा काय मिळाला आपल्याला
ते जे स्विच दिलेलं आहे किंवा ते जे सर्किट दिलेलं आहे त्या सर्किटचा हा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. आता काय करायचं तर हा सिम्बॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय करायचा बाय युजिंग लॉज. मग सिम्प्लिफाय केल्यानंतर जे लेटर मिळेल आपल्याला किंवा जे स्टेटमेंट मिळेल त्याचं आपल्याला काय करायचं आहे सर्किट जे आहे ते ड्रॉ करायचं. मग बघा आता आपण काय करूया सिम्प्लिफाय करूया. मग आता सिम्प्लिफाय करायचं आहे बघा बरं कोणता लॉ यूज करता येईल का. पी निगेशन ऑफ पी आणि क्यू असे स्टेटमेंट आहे. ब्रॅकेटच्या बाहेर कंजंक्शन आहे ब्रॅकेटमध्ये डिस्जंक्शन आहे. डिस्ट्रीब्युटिव्हला यूज करता येईल जसं आपण ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेतो ना त्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन घ्यायचं. सांगा बरं काय येईल पी कंजंक्शनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. मग पी कंजंक्शनने निगेशन ऑफ पीला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी बरोबर ना. हां मध्ये कोणता सिम्बॉल आहे तर डिस्जंक्शनचा. आता पी कंजंक्शनने क्यूला मल्टिप्लाय करायचं काय येणार आहे पी कंजंक्शन क्यू. कोणता लॉ यूज केलेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा लॉ जे आहे ते पाठ केलेले आहेत का विसरले नाहीत ना. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कॉम्प्लिमेंट लॉ आयडेंटिटी लॉ हे जे लॉ आहे ते आपल्याला इथे यूज करायचे विसरले नाहीत ना. आता बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केले दोन ब्रॅकेट आहे पी निगेशन ऑफ पी पी आणि क्यू असे त्यामध्ये लेटर्स आहेत. आता बघा एक लेटर आणि त्याचं निगेशन असेल तर आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज करतो. बघा पण मग कुठे आहे इथे बघा पी एक लेटर आणि त्याचं निगेशन आहे म्हणजे ह्या ब्रॅकेटसाठी आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ जो आहे तर तो काय करता येईल यूज करता येईल. मग कॉम्प्लिमेंट लॉनुसार ह्याची सांगा बरं व्हॅल्यू करणार आहे पीचे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू फॉल्स असणार आहे. निगेशन ऑफ पीच्या करणार फॉल्स ट्रू येणार आहे. दोघांमध्ये काय कंजंक्शन आहे. कंजंक्शनमध्ये काय होतं दोन्ही ट्रू असतील तर ट्रू इथं तर आज फॉल्स इथं पण दोन्ही ट्रू कुठे येईल का येणार नाही. म्हणजे काय येणार आहे हे जे ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटला इक्वलंट व्हॅल्यू आपल्याला फॉल्स म्हणजे एफ मिळेल. डिस्जंक्शन पी कंजंक्शन क्यू. रिझन लिहा कोणता लॉ यूज केलेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ जो आहे तर तो आपण यूज केलेला आहे. आता एक स्टेटमेंटमध्ये जर ट्रू किंवा फॉल्स असेल तर आपण आयडेंटिटी लॉ यूज करतो. कोणता लॉ यूज करतो आयडेंटिटी. मग आता आपल्याला तर आयडेंटिटी लॉ यूज करायचं. मग एफचं एखाद्या स्टेटमेंट बरोबर डिस्जंक्शन घेतलं तर काय येणार आहे बघा ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार ट्रू फॉल्स येणार आहेत. इकडे काय येणार फॉल्स येणार आहे. डिस्जंक्शनमध्ये काय होतं दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येतं तर ट्रू येतं. मग काय येणार आहे बघा फॉल्स ट्रू बरोबर डिस्जंक्शन घेतलं काय येईल फॉल्स ट्रू बरोबर डिस्जंक्शन घेतलं तर काय येणार आहे ट्रू येईल. आणि फॉल्स बरोबर डिस्जंक्शन घेतलं तर काय येणार आहे फॉल्स येणार. म्हणजे ट्रू फॉल्स म्हणजे ह्याचे ट्रूथ व्हॅल्यू मिळतात म्हणजे हे मिळेल आपल्याला पी कंजंक्शन क्यू. रिझन लिहा कोणता लॉ तर आयडेंटिटी लॉ यूज केलेला आहे. कोणता लॉ यूज केलेला आहे आयडेंटिटी लॉ. मग आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे त्याला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. आता ह्याचं काही पुढे सिम्प्लिफाय करता येणार नाही काही कोणता लॉ नाही यूज करता येणार. मग आता हे जे स्टेटमेंट होतं ते आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे किंवा त्या स्टेटमेंटला आपल्याला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आपल्याला मिळालेलं आहे. मग आता ह्याचा जो सर्किट जे आहे ह्याचं सर्किट आणि ह्याचं सर्किट जे आहे त्याचे आउटपुट सेम येणार आहेत. ह्या सर्किटचे आउटपुट आणि ह्या सर्किटचे जे आउटपुट आहे ते सेम येणार आहे. मग आपल्याला ह्या सर्किटला अल्टरनेट सर्किट फाइंड करायचं होतं. म्हणजेच आता हा जो मिळालेला आहे ना ह्याचं सर्किट काय करायचं ड्रॉ करायचं. मग आता ह्याचं सर्किट काय करूया आपण ड्रॉ करूया. मग लिहितं बघा अल्टरनेट सर्किट. आता यामध्ये बघा दोनच काय आहेत स्विच आहेत पी आणि क्यू. पीसाठी आपण S1 म्हणूया क्यूसाठी काय करूया S2 म्हणूया. आणि दोघं कंजंक्शन म्हणजे कसे सिरीजमध्ये. मग असं येणार आहे बघा पहिला स्विच घेतला दुसरा स्विच घेतला पी म्हणजे काय S1 काय क्यू म्हणजे काय S2 कंजंक्शनमध्ये कसे सिरीजमध्ये आहेत. मग आता ह्याला फक्त काय करणार आहे इकडे आपण बॅटरी कनेक्ट करणार आहे आणि इकडं काय करूया आपण लॅम्प कनेक्ट करूया. तर आपल्याला काय मिळालेला हे जे स्विच आहे ह्या स्विचचं काय मिळालं आहे इक्विव्हॅलंट सर्किट मिळाले. हे जे सर्किट आहे ना ह्या सर्किटचं इक्विव्हॅलंट सर्किट जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. बघा हे काय करायचं करंटची जी डायरेक्शन आहे ते ह्याप्रमाणे येईल. आपल्याला काय करायचं अल्टरनेट इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करायचं. तर ह्याला अल्टरनेट हे सर्किट आपल्याला मिळालेलं आहे. लक्षात आलं काय. सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा सिम्प्लिफाय करायचा बाय युजिंग लॉज आणि जो सिम्प्लिफाय फॉर्म असेल ना त्याचं सर्किट काय करायचं ड्रॉ करायचं. तर आपल्याला गिवन सर्किटला अल्टरनेट सर्किट जे आहे ते मिळेल. दोघांचे आउटपुट कसे असणार आहेत सेम असणार आहेत. आता त्यानंतर सेकंडचे आहे ते बघूया. सेकंड बघा आता ह्यामध्ये सर्किट दिले इथं बॅटरी आणि लॅम्प जो काही कनेक्ट केलेला नाही फक्त एवढंच सर्किट दिले. ह्याचा आपण सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो सुरुवातीला फाईंड करून घेऊया. मग त्यासाठी काय करणार आहे लेटर्स जे आहेत किंवा स्विच जे आहे तर त्यांच्यासाठी आपण लेटर्स जे आहे काय करूया असाइन करूया. बघा बरं कोणते कोणते स्विच आहेत कोणते कोणते स्विच आहेत.
हा बघा आता त्यामध्ये S1 S2 S3 S1 S2 डॅश S3 असे 3 स्विच आहेत. मग त्यांच्यासाठी लेटर्स बघा, P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे स्विच S2 आणि R म्हणजे काय स्विच S3. लेटर्स घेतले, सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. सिम्बॉलिक फॉर्म बघा, सिम्बॉलिक फॉर्म काय करायचं आपल्याला तयार करायचं आहे. बघा आता हे जे वरचे 3 आहेत, ह्या 3ला हे खालचे कसे आहेत पॅरलल म्हणजे डिस्जंक्शन. मग आधी हे वरचे काय करू आपण फाइंड करून घ्या. S1 साठी कोणते लेटर घेतले आपण P. S1च्या हे पुढे दोघं दिसतात, पुढे म्हणले की कंजंक्शन येईल. त्याला आता पुढे ब्रॅकेटमध्ये S2 आणि S3 एकमेकाला कसे आहेत तर पॅरलल म्हणजे डिस्जंक्शन येईल. S2 म्हणजे काय Q डिस्जंक्शन, S3 म्हणजे काय R. बघा हा पहिला ब्रॅकेट जो आहे तो आपण फाइंड केलेला आहे हा. आता ह्याला हे खालचे तिघे कसे आहेत तर पॅरलल म्हणजे काय येणार डिस्जंक्शन. सांगा आता कसे आहेत तर हे एकमेकाला S3 S2 आणि S1 एकमेकाला कसे आहेत सिरीजमध्ये म्हणल्यानंतर कंजंक्शन येईल. S3 म्हणजे काय तर निगेशन ऑफ R. सिरीज म्हणजे काय कंजंक्शन. S2 डॅश म्हणजे काय निगेशन ऑफ Q. नंतर कंजंक्शन S1 म्हणजे काय P. तर बघा हा जो आहे तर तो सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. आता हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काय करायचा आहे सिम्प्लिफाय करायचा आहे बाय युजिंग लॉजचा यूज करून आपण हा सिम्प्लिफाय करणार आहे. मग बघा बरं आता काय करता येईल. बघ हे P कंजंक्शन आणि इथे P कंजंक्शन हे सेम स्टेटमेंट कॉमन घेता येईल आपल्याला. मग ते जर कॉमन घेतलं तर काय येईल बघा बरं ब्रॅकेटमध्ये काय घेता येईल आपल्याला P कंजंक्शन कॉमन घेतलं तर काय येईल. सुरुवातीला काय करू आपण P कंजंक्शन कॉमन घेऊ. कोणता लॉ यूज करून डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करून कॉमन घेते बघा. काय येणार इक्विव्हॅलेंट काय कॉमन घेतलेलं आहे P कंजंक्शन कॉमन घेतलं तर इथं ब्रॅकेटमध्ये काय राहील तर इथं बघा काय राहणार Q डिस्जंक्शन R इथं राहील हा बरोबर ना. परत इथं मध्ये सिम्बॉल कोणता डिस्जंक्शन तो इथं येईल. आता हा कॉमन घेतला राहणार काय तिथे ब्रॅकेटमध्ये लिहितो निगेशन ऑफ R कंजंक्शन निगेशन ऑफ Q. काय केलेलं आहे तर P कंजंक्शन कॉमन घेतलेलं आहे. कोणता लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लिहा रिझन इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण यूज केलेला आहे. इथं जर बघितलं तर Q डिस्जंक्शन आले. इथं काय आहे निगेशन ऑफ R कंजंक्शन निगेशन ऑफ Q. ह्या दोघांमधून निगेशन कॉमन घेता येईल. डी मॉर्गन्स लॉ यूज करून निगेशन काय करूया कॉमन घेऊया म्हणजे निगेशन बाहेर घेऊया. पण निगेशन बाहेर घेतल्यानंतर काय होणार आहे P कंजंक्शन Q डिस्जंक्शन R डिस्जंक्शन काय घ्यायचं आपल्याला निगेशन बाहेर घ्यायचं. डी मॉर्गन्स लॉनुसार निगेशन बाहेर घेतलं तर इथं काय राहील R कंजंक्शनचं काय होणार डिस्जंक्शन आणि Qचं निगेशन बाहेर घेतलेलं आहे म्हणजे काय राहणार आहे Q राहणार आहे. रिझन लिहा डी मॉर्गन्स लॉ. आता बघा Q डिस्जंक्शन R इथं काय आहे R डिस्जंक्शन Q. मग R डिस्जंक्शन Q आपण कसं लिहू शकतो Q डिस्जंक्शन R लिहिता येईल. कोणता लॉ कम्युटेटिव्ह लॉनुसार ते आपल्याला काय करता येईल चेंज करता येईल. लेटर जे आहे ते चेंज करता येतील म्हणजे काय होणार आहे P कंजंक्शन Q डिस्जंक्शन R डिस्जंक्शन निगेशन ऑफ Q डिस्जंक्शन R. रिझन सांगा कोणता लॉ यूज केलेला आहे कम्युटेटिव्ह लॉ. आता बघा कोणता लॉ यूज करता येईल. बघा हा ब्रॅकेट म्हणजे एक स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंटचं काय इथं निगेशन एक स्टेटमेंट त्याचंच निगेशन असेल कोणता लॉ यूज करायचा कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायचा. मग इथं आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायचं आहे म्हणजे P कंजंक्शन. सांगा बरं आता कॉम्प्लिमेंट लॉनुसार ह्याची व्हॅल्यू काय येईल. बघा आता पहिले जे आहे ते ट्रूथ व्हॅल्यू ट्रू फॉल्स असतील आणि इकडचे जे काय येणार आहे फॉल्स ट्रू. दोघांमध्ये काय आहे डिस्जंक्शनमध्ये काय होतं दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल अथवा ट्रू येईल. इथं ट्रू फॉल्स इथं फॉल्स ट्रू दोन्ही फॉल्स येणार आहे का तर कुठे दोन्ही फॉल्स येणार आहेत येणार नाहीत म्हणजे ह्याला जे इक्विव्हॅलेंट आहे ते काय येणार आहे ट्रू येणार आहे. रिझनला कॉम्प्लिमेंट लॉ. आता बघा ट्रू किंवा फॉल्स आलं तर कोणतं काय येतं तर आपण आयडेंटिटी लॉ यूज करतो. मग बाय आयडेंटिटी लॉ यूज केला तर काय येईल P येईल. रिझन लिहा आयडेंटिटी लॉ.
मग आता बघा हे जे सिम्बॉलिक फॉर्म होता किंवा हे जे स्टेटमेंट होतं त्याला इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट मिळाले पी. हे आता पी एकच मिळाले लेटर, त्याच्यापेक्षा जास्त काय सिम्प्लिफाय करता येईल का? येणार नाही. मग आता आपल्याला काय करता येईल, हे जे सर्किट आहे ह्या सर्किटला काय करता येईल, दुसरं सर्किट जे आहे इक्विव्हॅलेंट सर्किट आपल्याला फाइंड करता येईल की ज्यामध्ये किती स्विच असणार आहेत, एकच स्विच असणार आहे. कोणता? पी. पी म्हणजे S1. म्हणजे सर्किट बघा ह्याप्रमाणे येईल. आणि ह्याला नाव देऊया आपण S1 आणि करंट जो आहे तो ह्या डायरेक्शनने फ्लो होईल. मग ह्या सर्किटला हे अल्टरनेट सर्किट किंवा इक्विव्हॅलेंट सर्किट आपण ड्रॉ केलेलं आहे. काय करायचं समजलं ना, सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा, लॉचा यूज करून ते सिम्प्लिफाय करायचं आणि त्याचं सर्किट काय करायचं, ड्रॉ करायचं. हा जो आहे तो क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो झालेला आहे.